मम्मी काय बोल ना. काय बनेल आज जेवायला? आज बनेल एक कारलं फ्राय केलंय, हम्म. तळून काढलंय कारलं हिरव्या मिरच्या टाकून. त्या पण खायला चांगल्या लागतात. आणि इथं बनेलय वाटाणा पनीर बटाटा पण टाकले त्या. आणि खोबऱ्याची चटणी आहे. हे ताक आहे. आणि भात आणि बाजरीच्या भाकरीन चपात्या. सोबत लोणचं. पेरू कापून घेते मस्त वणी जेवणासोबत खायला. मस्त गोड पेट लाल वाले पेरू आहे ते. गोड लागत आहेत पण चांगले. कशी किलो दिली पेरू? 150 रुपये किलो. 100 कशाला आपण गेलतो तेव्हा 200 रुपये किलो दिलती. रातच्या लग्नाला ते आपल्याला 100 ने दिलते ते अलग होते. अशी भारी वाले नव्हते, भारी वाले ते थोडे लाल होते, जास्त लाल होते. मस्त झाली भाजी. दी तुला परत. बघा आता आम्ही कारलं. मी आता येते मग बघते काय खाना थोडं. झोपेतून उठलं का तोंड धुतलं का मग ते पाणी प्यायचं. लिंबाचा ज्यूस बनवलेला आहे काढ्याचा. डोंगर बघा किती मस्त दिसतोय आज. वाफा निघाला लागला डोंगरातून. स्नेहा चल ना. तुला काय घेतलं घ्या. घेतलं मी. रक्त साफ होत. रक्त खराब होत पुढे येतात ना. पालकची भाजी मला आवडतं बाई कारलं मेथी आवडती मला. मुळ्याची भाजी मुळ्याच्या पाल्याची. शेवग्याच्या पाल्याची मस्त लागते. मेथीच्या भाजी बनवली नाही. बनवली नाही तर माझा पालाच नाही त्याला माहित लागला. बाई तू कधी तोडली मम्मी. मग काय तू मांजरा टाकली एवढी. लोणचं पाहिजे मिरची. विचारा तुला का कॅमेराला माझा आवाज मंडळी सगळा फोन लावत नाही. मग मी फोन लावतो. आणि त्या मोठ्या काकाचा बर्थडे
रात्रीच्या म्हणजे असं मी आले 12-1 वाजता जाग होती. बघितलं का नाही use केलेलं? जेवण बिवण झाल्यावर काम आवरल्यावर लावायचं. आज जेवण बनवताना व्हिडिओ काढायचा होता पण लाईट सारखं जात येत होती. मग किचन मध्ये अंधार पडत होतो त्याच्यामुळे मग जेवण बनवताना काढलाच नाही. आता पण लाईट गेली. आता आली. बाहेर बसलो त्याला अजून 2 टाक. मोडलेली होती म्हणून म्हणलं. तुला देऊ का कारला अजून थोडं? लादाचे चुरून वरून खायचे बघ तर जेवण करायचं घाबरू नको तू. मस्त लागत आहे गं. चुरायचे भाकर भाजी खायची काय दणकून. माहिती का? आपलं नवीन झटपट जुनं कुठे का आरामात खायचं. परके माणूस असल्यामुळे नवीन लागत आता ठीक आहे मग. हे आग होती खाताना. हा. तर चुरून राहील ठेव. ते 1-2 दिवसात थोडंसं असं दमाने खायचं ते जरा. ऑटोमॅटिक कमीच होऊन हा, जाईल. ते जराशी असं चमडी बाहेर निघलेली ना म्हणून दाताखाली येते सारं. ते आग करायला ना एवढे होते असे आम्ही पाहिले काय लादाचे कपडा खायचे आता. लोकांच्या लग्नात चक्कर येऊन पडली होती है ना? लोकांचं लग्न होतं ना? हा. हळदीच्या टायमिंगला. गाडीवर नेलं आणि आपल्या आमच्या दोघांच्या मध्ये बसली गेला पाहुणं म्हणले बसायला जाऊन स्नेहा पहिलं खात नव्हती आता खाते जरा बरं. टॉनिक लावलं बरं हाताने टॉनिक झाडलं. लावलं होतं हिला राधीला. राधी पण जेवत नव्हती ना तिला मी टॉनिकची बाटली आणली होती 1-2. तरी ना ती असं खायचं. आता तशीच झाली परत खराब. त्याला मस्त खायला कमी नाही पण ते पुरी आताच नाही पुरी. आणि जर तुम्ही दिवशी नव्हतं कोणी. खाण्यात जीव नाही तिचा वय नाही तिथं जास्त ते पण hydrogen ते वाढली बाहेरच्या ती. खाण्यात ना कुरमुरे ते खाऊन ते ताकद येत नाही. लोणचं हे ना आणून घेतलं ना घेतलंच नाही खायला. तुम्हाला खायचं असेल तर जबरदस्ती नाही. मला तर जिभेच्या शेंड्याला फुलं आली. आता जी बरी आहे. हा आता घेत नव्हतं तशीच खायची राग आली. तुला तसं झालेलं सेम समाधान झालं. हे त्रास माझ्या कोण फुलत नाही. आणि असं काय खायचं नाही. नंतर इथं दाखवलं. तिखट झालेली बाजी. चटणी खातो चटणी चाटायला लागली तिखट. आज मी चटणी सुद्धाच खाल्ली बाजी. नंतर हे दाखव म्हणलं. वाफ बघ ना कशी निघाली. सकाळ सकाळ ते बाहेर मलंगड आहे. इकडे थोडी आहे. हाच आहे. असं कधी कधी तर असं वाटतं की त्याच्या समोरच उभं राहिलं आपण असं वाटतं एकदम क्लिअर. कधी कधी तर दिसत पण नाही एकदम आभाळामध्ये चालू. पाणी देऊ का? पाणी देऊ?
पाय लोणचं. चटणी म्हणलं आज काय करू? दुपारची चटणी राहिली त्यात चिंच बिंच काय नाही टाकली ना चटणी. आणली त्या दिवशी पप्पानी 1 पाव चिंच आणली. बाईने माझा टोपल्यावर चिंच दिली आणली ती अशी फोडली मी ती त्याच्या गोळे घालते तेच खाल्ली आपण सगळे. हे कधी प्यायची ताक पुन्हा प्यायचं का? तुला चपाती घे भात घे तुझ्या आवडतं 2 चपात्या खाल्या पाहिजे सकाळी 2 संध्याकाळी 2. तुला प्यायचंय? मी पिलते मला. ईश्वरा चांगलं लागते ग. हे पिले ना डोकं थंड राहतं अंग थंड राहतं आहे की नाही ताकाने. सामान आणायला नाही गेले पप्पा. होय? सामान आणायला नाही गेले. आणतो. भाजीला आणा भाजीला नाही आता तुम्हाला कोणतं भाजी आवडतं? जे आणलं ते खाते. पावभाजी बनवायची मग. तुपासोबत मस्त पाव गरम करून. मग पाव आणावं लागत आहे. पाव दादा आणेल ना. आता तूप आहे आपल्याकडून मस्त बनवून खाऊ ना. काय म्हणजे बे? पाव पाव भाजी बनायची शिमला मिरची त्या आणा. बरं, आण. मी सांगते शिमला मिरची आणा. आणि नाही भाजी आणतो नाही समजा थोडं थोडं एक एक समजा. नाही ती सगळी भाज्यांना चांगली लागेल. ही माझ्या मम्मीने तूप दिलेलं आहे तर ती म्हणते पाव गरम करून खायचे. पाव आपण कसं घरी तूप बनवतो तसं ते पण दूध आणलं का गरम करून शाई काढून त्याला तूप बनवतो. आपण पहिले करायचो गरम करून गरमी दूध कोणी पित नाही मग गरमी दूध आणतच नाही दूध. त्यांच्या घरी चाय बनतो ना. चहा लागत नव्हती काय नाही कोणी येतं जातं. ईशाकाची मम्मी म्हणते बरं झालं आमच्या ईशाकाला चाय सुटला. त्या डॉक्टरने मना केलं चाय प्यायला. चहा पिऊ नको म्हणलं तरी प्यायची. तुम्हाला द्यायचं का भात घ्या नाही गेली परत लाईटीने काय लावलं आज काहीतरी काम काय नाही काम काय निघलंय रोज काय काय लागली आता ना. सारखं मी रात्री फिर चालू ठेवून आलो मला माहिती लाईट गेले का मग गरम पाणी पिणार नाही. त्या मटका आणलं होतं का नवीन त्यात पहिले आम्ही पोपटी बनवली होती. बकऱ्याचं मटण आणलं होतं 1 पाव. पोपटीला माहिती तिला पोपटीच नाही माहिती. फक्त माहिती आहे का बोलूया खाल्ली होती तेव्हा. बनवा आता ते लई मोठे पाहुणे आले का तेव्हा जमन बनायला. हा ओढ ते हे होईल काय होईल? राडाने. झालं नाही का? पाहुणे आले म्हणजे मग लई मोठं आणता येतं आपण छोटंसं बनान मग मी देईन दुकानावर कोणी नाही असं होतं संध्याकाळी बनवावं लागते 4 3:30 आलो का मग भाजी समजा मग वाळेला आता आपला बर्थडे अॅनिव्हर्सरी येईल तर आता बर्थडे आहे ना ह्याचा ईशाकाचा मग त्या डाब्याला बाळाचा. बनवायची. हिचा आहे 9 तारखे 20 तारखेला. तिघीचं एकाच महिन्यात येतं ना. आमच्या आहे 3-4. हा? दादाचे 3 आहे हिला 4 आहे. तुझी माझे 20 एकाच महिन्यामध्ये. मग एका महिन्यात कधी जमतं ना बनायला. काय कधी बनतंय काय मी 31 काय तारखेला बनव म्हणजे तिघाला मी राखते आहे का नाही. मग आपण समजा आणू तिथे मी पोपटी बनवतो. आणि आता फायनलच करू आपण किती वर्षापासून बोलतोय. नाही तर आपल्या आणू सफरचंद आणि कापायचे त्याला लाकडं पोपटी बनायला लाकडं गोळा करून येत आहे ते किती पडलेले आजूबाजूला. पाऊस पडलेला ओले चिम झालेले तुम्हाला पीठ देणार. लोक वर्षभराच्या सरपण जमा करतात तेव्हा त्यांच्या चुलीत घेतात.
आपण गावाला ना म्हातारी सरपण खाला झाला म्हातारा म्हणजे सरपण आणा सरपण खाला चालते ते म्हणून काय करतो आता तो आता तुझं एवढं वाढलंय तुम्ही काय करू आणू संपून द्या आता. मग तरी हर वेळेस सरपण जमा करून होत असते यावेळेसच नव्हतं करत. सरपण रानात ठेवलेलं आहे ते आणायला म्हाताराला सांगायचं. करूच मग आपण ह्या वेळेस बरं का. बरं मला आहे तर खायला देते ना. संध्याकाळी बनवता येते का? त्याला मटकत आहे आपल्याकडे त्यात 1 किलो चिकन आणि 20-25 अंडे मक्का हा मक्का पण टाकायचं मक्का गावठी वांगे चांगले अजून बटाटे वटाणे वटाणे शेंगा नाहीत का हे टाकायचे लय खायला म्हणजे येते म्हणजे लय काय टाकू शकते त्याच्यात. पप्पा ते घ्या बरं आता बघा ते मधलं बटन दाबा. ठीक दाखवलं परत बंद दिन व्हायची दुसरं बंदच करायचं मला उठ बस इकडून उठून इकडून जागा जास्त